या सगळ्याच्यात जर आपण पाहिलं वेगवेगळे पक्ष हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम देवेंद्र फडणवीस यांचं मिठाई भरून या ठिकाणी अभिनंदन करताना आपण बघतोय. अर्थातच थोड्याच वेळात पक्षा कार्यालयामध्ये याबद्दलचं सेलिब्रेशन देखील केलं जाईल. अगदी बरोबर आहे. 4 वाजता मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि मुंबईचे अध्यक्ष भाजपचे अमित साटम हे पेढा भरवून आनंद साजरा करताना आपल्याला दिसत आहेत. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि त्यानंतर पेढा भरवून अशा पद्धतीनं हा आनंद या ठिकाणी साजरा होतोय. मुंबईतल्या विजयाबद्दल साटम यांचे सीएमने अभिनंदन मानलेले आहेत, अभिनंदन केलेलं आहे अशी ही माहिती समोर आलेली आहे. आणि तीच दृश्य सुद्धा आपण बघतोय. मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी जेव्हापासून निवडणूक लागण्यापूर्वीपासून खरं तर त्यांनी तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मोर्चे बांधणी केलेली होती, त्या पद्धतीनं त्यांची वक्तव्य सुद्धा समोर येत होती. आणि आता हे जे यश मिळतंय, आज जे काही निकाल येत आहेत ते त्यांच्या बाजूनं आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यामुळं भाजपच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे कार्यकर्ते गुलाल उधळताना दिसत आहेत तर दुसरीकडे जे नेते आहेत ते एकमेकांना फोन करतायत, अभिनंदन करतायत, पेढे भरवताना दिसून येत आहेत. आणि अशा पद्धतीनं भाजपच्या गोटामध्ये एकूणच आनंदाचं वातावरण आहे. कारण 29 महापालिकांमध्ये जी निवडणूक झालेली होती त्याच्यापैकी जवळपास 20 पेक्षा जास्त महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येताना आपल्याला दिसून येते. आणि इतर जे पक्ष आहेत त्यांच्या काही ठिकाणी वर्चस्व त्यांनी दाखवलेलं आहे. आणि अशामध्ये ठिकठिकाणी भाजपच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण, गुलाल उधळताना कार्यकर्ते दिसत आहेत. मुंबईतले हे अपडेट आपल्याकडे आहेत. मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 223 मध्ये ज्ञानराज निकम हे विजयी झालेले आहेत. आणि त्याचबरोबर इतरही ठिकाणचे हे अपडेट्स, जल्लोष या ठिकाणी आपण बघू शकतो. वांद्रे वरळी हा सीलिंग आपण आहे. आणि मुंबईमध्ये नेमकी काय स्थिती आहे? ड्रोन सगळे आकडे घेऊन येत आहेत आपल्या समोर. ड्रोन सगळे आकडे जे आहेत ते फरा घेऊन येत आहेत वांद्रेवरील सीलिंगवरनं. या आकड्यांवरती एक नजर टाकूयात. मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष होतं. 227 जागा आघाडी हा कल आहे. हे आकडे संध्याकाळपर्यंत निश्चितपणे समोर येतील. पण भाजप 97 जागांवरची आघाडीवरती त्यातल्या काहीतरी विजय मिळवला. 4 वाजून गेलेले आहेत. हो, 4 वाजून गेलेले आहेत. आपण आणखीन 1-2 तास याची वाट बघूयात. पण ही आकडेवारी मुंबईच्या संदर्भातली स्पष्ट होत असताना ठिकठिकाणी विजयाचा जल्लोष. कोणाचे आप्पा, कोणाचे दादा, कोणाचे अण्णा, कोणाचे तात्या, हे उमेदवार जे होते म्हणजे कार्यकर्ते जोशात आहेत. आपला नेता निवडून आला याचा आनंद ते व्यक्त करतात. बरोबर आहे. सोलापूरमधले अपडेट विशाल आपल्याकडे आहे. सोलापूर ज्या ठिकाणी खासदार काँग्रेसचा आहे, मात्र इथं महापालिकेमध्ये भाजपचा पलरा भारी असल्याचं आपल्याला दिसतंय. सोलापूरमध्ये 87 पैकी 74 जागांवर भाजप विजयी झाले आहेत. म्हणजे स्पष्ट बहुमतापेक्षाही जास्त जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहेत. इचलकरंजी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे. या ठिकाणी सुद्धा भाजपलाच स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत आहे. आणि भाजपचे 43 उमेदवार इथं विजयी झालेले आहेत. त्यामुळे इतर जे पक्ष आहेत त्यांची कुठेतरी निराशा, त्यांनी जोर लावलेला होता. मात्र भाजपला इथं चांगलं यश आलेलं आहे आणि इथल्या महापालिकेवर भाजपचा झेंडा हा प्रस्थापित होताना आपल्याला दिसून येतोय. आणि त्याचबरोबर फक्त इचलकरंजीच नाही तर ज्या 29 पैकी जवळपास 20 पेक्षा जास्त 21 महापालिकेवर भाजपचा झेंडा हा या ठिकाणी आपल्याला नेते रोवताना दिसून येत आहेत. त्यांनी इथं स्पष्ट बहुमताकडे. बरोबर. सत्तेचा कारभारी कोण? 29 महापालिकांपैकी सत्तेचा कारभारी कोण असं म्हणत असताना बहुतांशी महापालिकांमध्ये भाजपचा जोर बघायला मिळतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका भाजपचा जो 41 जागांवरती त्यांची आघाडी आहे. शिवसेना 41 बरोबर आहे. पण एकूण यामध्ये असं दिसतंय की शिवसेना आणि भाजपमध्ये काटिकी टक्कर होताना दिसते. युबीटी देखील या ठिकाणी 4 जागांवर आघाडीवरती आहे. छत्रपती संभाजीनगर बघा काय घडतंय. भाजप 56 जागा, शिवसेना 14. पण यामध्ये सगळ्यात लक्षवेधी आकडा आहे तो MIMचा. 24 जागांवरती MIM जे आहे त्यांनी आघाडी ठेवलेली. त्यातल्या काही जागा तरी जिंकल्या देखील. म्हणजे इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार मोर्चे बांधणी केलेली होती. बरोबर. आणि त्यानंतर शिवसेना युबीटीला 6 जागा मिळताना दिसत आहेत आपल्याला. त्यानंतरचे हे चित्र आहे पिंपरी चिंचवडचं सध्याचं. भाजप 84, शिवसेना शिंदेची शिवसेना 7, अजित पवारांची राष्ट्रवादी. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या आणि दोन्हींना मिळून असं म्हणता येईल की 36 जागांवर या ठिकाणी यश येताना दिसतंय. त्या राष्ट्रवादी अजित पवार